हां तर नजारा पाहून काय लक्षात येते का कुठं असेल काय, तर आता तरी लक्षात येईल. तर आपण आहे कुठं, आता आहे जेजुरीवर. आणि जेजुरीमध्ये कुठं आलो आहे, तर तळ्यावर आलो. कुठलं तळ आहे? हे जेजुरी मधलं आहे, जिथं खंडोबारा आहे, आंघोळीला येत होते. हां लय पुढं जाऊ नको, नाहीतर तो आंघोळ होईल तुझी. उद्या देवाने ज्या पाण्यात आंघोळ केली त्याच पाण्यात माझं आंघोळ झालं म्हणजे काय नशिबान आहे ना. तर इथं बघा किती घाण टाकले सगळे पाण्यात आणून. हां इथं बच्चं पण आहे ते बरेच भारी आहे, सगळे कोणतं डोंगर वगैरे आहे ते. आणि लय दिवस झालं जेजुरीला, किती वेळा तर आलो, फक्त तळ्याकडे नाही आलो. हां मग तेच ना. म्हटलं आज वरती जाण्याऐवजी पहिल्या तळ्यावरती जाऊन येऊ. किती भारी वाटते बघा. आणि तळ असं किती बांधून घेतले बघा. पोपट चालला ओरडत. पोपट नाही तो, पोपट हां पोपटच आहे, पोपट नाही तो म्हणजे काय, पोपटच आहे तो. कळलं नव्हतं मला मग. तर पायऱ्या बिऱ्या बघा किती मस्त ना आहे समोर. मस्त असं लोकेशन आहे, पण काय जिकडं जाईल तिकडं घाण. एवढं पवित्र पाणी आहे, एवढं हे आहे, आणि त्यात घाण किती टाकली. चल खाली, चल. उतरू शकेल का मी एवढं खाली? उतरू शकेल का म्हणजे उतरू शकशील की, त्याला काय झालं ना उतरत काय. है ना. या खाली या. यायली यायली. हा ये पण. उडी मारून येऊ का? हा उडी मारून काय डायरेक्ट पाण्यात जाते का मग? शुद्ध एकदम शुद्ध पाणी. मी डायरेक्ट जाते ना पाण्यात ना, डायरेक्ट वरती. पाणी लय घाण आहे. किती छान पाणी बिणी आहे. आणि इथं देवाचं किती, इथंच बसते बाई मी. का मग किती उंच पायऱ्या आहेत. एवढ्या एवढ्या पायऱ्या आहेत, त्याला किती उंच पायऱ्या आहेत म्हणावं लागेल. जेवण केलंय आता चालू वाटत नाही, दमल्यावर होते. तर सगळं देवाला वाहायच्या नावाखाली सगळं इथंच टाकलंय तळ्यात आणून. बघा सगळं किती भारी केलंय बरं का. देवाची किती भारी. जुनं बांधकाम असणार आहे. जुनच आहे, असणार आहे ना. मग बांधून किती छान घेतलंय. किती मोठे तळ आहे बघा. तळ आहे मोठं, पावसाळ्यात भारी वाटत असेल, पण पाणी जास्त असतं. आता काय पाणी नाही त्याच्यामुळे एवढं काय. पूर्वीच्या काळात इथं देव आंघोळ करत होता कधी काळी. वाटलं होतं तर आपण इथं जिथं देव येऊन गेले तिथं आपण जाईल म्हणून, नाही पण आलो. नशीब. तेव्हा तिकडे बायका कपडे पण धुत होते, दिसतंय का. आणि आजूबाजूने पूर्ण डोंगर बिंगर आहे ना. डोंगर आहे पूर्ण. बरेच दिवस झाले इथं जायचं होतं. गडावर गेलं, गडावरनं दिसतंय इकडं चांगलं सुंदर तळ आहे असं म्हणून. पण इकडं येणं काय एवढा काय प्रसंग झाला ना. यायचं म्हणून, पण तिकडूनच जातोय ना आपण नेहमी. आज खास तळ बघण्यासाठी आलोय. चल वर जाऊया, वरनं पूर्व असं जायचं काय लगेच. चला बाय. आपल्याला अजून लई लांब जायचं पुढे. चला. यायचं जायचं 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 यायचं. येते का चढायला? नाही चढायला काय, मी लुगडी पांग आहे. झाड आहे मग काय चढा येत नाही असं आहे का? म्हणजे मान्य केलं का ते झाड आहे म्हणून? तुम्हीच बरं म्हणून दाखवलं म्हणणार ते. ती आहे म्हणायला. तर ह्याच्यावरून चला. दोघांचं पण एकच म्हणून आलंय. किती मस्त वाटते बघा. इथं आपला सोन्याची जेजुरी. इकडून बघा ना, पूर्ण बघा किती भारी केले. तिकडे नदीला मोटरा बेटरा टाकल्या त्या. प्यायचं पाणी असेल. हा ते शुद्ध करून असं थोडीच आहे. टाकायला. इथं नाही का, आता किती लांब जाते? इथं ये ना. इथं का लावलं असेल माहिती आहे ना. त्यासाठी माणसं आहे ना जरा असं बघायसाठी आतमध्ये. इथं खोल असेल ना.
एखाद्या दिवशी पाणी संपलं ना मग येऊ किती खोल आहे या बघा. तळ्यातलं पाणी पूर्ण आटत नाही. कधीतरी आटतच असेल ना. नाही 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 बघा जेजुरी पण किती सुंदर दिसते. डायरेक्ट वरचा कळ दिसतोय आता का? वर जाण्यासाठी रोड केलाय डायरेक्ट वरती पर्यंत. हा टू व्हीलर वर सुद्धा जाऊ शकते माणूस. डायरेक्ट वरती देवापाशीच. हा 9 लाख पायऱ्या चढायची गरज नाही आता. डायरेक्ट ऑन द स्पॉट जाऊ शकतोय. चारी बाजूने 9 लाख असतील ना हो? मला पण नाही येते असं माहित. चारी बाजूनच असणार. मग तिथून इथपर्यंत देवा आंघोळीला इथं. आणि त्या गडावरून येतो उभा राहिलं तर इथलं दिसतंय. किती मस्त लोकेशन आहे ना. मस्त. एवढं एवढं चालले तर दम भरलाय. जेवण केल्यामुळे तर झालंय ना. जेवले बाय हे झालंय मला काय म्हणतात त्याला पोटात खळबळी झाली नाही डचमळली काय म्हणते ते मला काय माहित काय म्हणते तुझ्या पोटात काय झालं. अहो काय म्हणते ते की त्याला डचमळ का खळबळ खळबळ होते.